नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपलं सेल डिव्हिजन. मागच्या लेक्चरला आपण मिओसिस हा टॉपिक चालू केला आहे आणि मायटोसिस मध्ये तुम्हाला जरासं ते व्यवस्थित समज असेल. त्याच्याच बेसिसवर आपण बघणार आहे मिओसिस. आता दोन्हीतला काय फरक आहे तो सुद्धा आपण बघणार आहे. पण पहिला बेसिक आपण प्रोसेस समजून घेऊया, त्यानंतर आपण डिफरन्स समजून घेऊया काय येतो. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता मिओसिसबद्दल मी आणखीन काय काय पॉईंट जराशे आणखीन एकदा रिवाईज करतोय बघा. जे मिओसिस आहे त्याला आपण म्हणतो रिडक्शनल डिव्हिजन. जे मायटोसिस असतं ते काय असतं, इक्वेशनल डिव्हिजन. आता त्याला तसं का म्हणायचं, मायटोसिसमध्ये काय होत असतं, सपोज आपण कन्सिडर केलं की मदर सेल आहे त्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत आणि मायटोसिस होते सोमॅटिक सेलमध्ये. सोमॅटिक सेल म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण बॉडी सेल. आणि जे मिओसिस आहे किंवा मायोसिस त्याचा उच्चार करतो आपण, ते कुणामध्ये होतं, जर्म सेलमध्ये. ज्याचे कॉमन एक्झाम्पल आपण जर्म सेलमध्ये एग आणि स्पर्म, हे बेसिक आपल्याला माहीत आहे. आता इथं काय होतं बघा, जरासं व्यवस्थित लक्ष द्या. मिओसिस जे आपण बघतोय ते मिओसिस कसं आहे, रिडक्शनल डिव्हिजन. आणि रिडक्शनल का म्हणतो आपण त्याला, जो डिप्लॉइड असतो सेल तो कसा होतो, हॅप्लॉइड होतो. डिप्लॉइड सेल म्हणजे काय, त्याकडे सपोज कन्सिडर करा 46 क्रोमोझोम आहेत आणि जो हॅप्लॉइड असतो त्यामध्ये काय झालाय, हाफ सेट ऑफ क्रोमोझोम किंवा 1 कॉपी ऑफ क्रोमोझोम. तिथं आन्सर काय असणार आहे, 23. आणि हे फक्त क्रोमोझोमचं समजण्यासाठी मी सांगतोय. बऱ्याच ठिकाणी मिओसिस होत असतं. आता मिओसिसची जी ॲक्च्युअल प्रोसेस आहे ती सुद्धा आपण चालू केली आहे. आणि मिओसिसमध्ये काय बघितलं आपण, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण मिओसिसचं 2 स्टेपमध्ये आपण डिवाइड करत असतोय. एक म्हणजे काय असतं, मिओसिस कसलं असतं, पहिली फेज. दुसरं असतं मिओसिस सेकंड. परत मिओसिस फर्स्टमध्ये आपण काय करतो, परत त्याच्या प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट, सायटोकायनेसिस फर्स्ट, असं काय करतोय, त्याचं डिव्हिजन करतोय. त्यानंतर दोन्ही मिओसिसमध्ये एक स्टेप असते, त्याला म्हणायचं इंटरकायनेसिस. सिमिलर असते इंटरफेस सारखी, पण त्यामध्ये एस फेज तेवढी ॲबसेंट असते. डीएनएचं काय होत नाही, सिंथेसिस होत नाही, डीएनएचं रिप्लिकेशन होत नाही. आता त्यानंतर आपण काय बघितलेलं की जे मिओसिस आहे त्या मिओसिसमध्ये आपण पहिलं जे मिओसिस आहे, मिओसिस फर्स्ट, त्यामध्ये प्रोफेज फर्स्ट आपण बघितलेलं. त्या प्रोफेज फर्स्टमध्ये परत आणि काय बघितलेलं आपण, टोटल 5 काय सब स्टेजेस आहेत. आणि आपण लेप्टोटीन कंप्लीट केलंय बघा. लेप्टोटीन मी आणखीन एकदा रिवाईज करतोय, माझ्यामध्ये जरासं तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू जरासं व्यवस्थित समजेल. डायग्रॅममध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं बघा की जे डिप्लोटीन आहे, सॉरी लेप्टोटीन आहे, डिप्लोटीन सगळ्यात शेवटे. प्रोफेज फर्स्टमधलं लेप्टोटीन ही काय झाली, पहिली स्टेज झाली किंवा लेप्टोनिमा म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये काय होतंय बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तसं इंटॅक्ट आहे. सगळ्यात पहिलं सेंट्रिओलचं झाले, स्प्लिटिंग झाले, सेंट्रिओल काय झाले, स्प्लिट झाले. इथं तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसत नाही. त्यानंतर जे क्रोमॅटिन आहे, इंटरफेजमध्ये काय म्हणतो आपण त्याला, क्रोमॅटिन. त्याचं काय झालं, कंडेन्सेशन स्टार्ट झालं. कंडेन्सेशन ते कसं झालं, ॲट रेग्युलर इंटरवल. आता डायग्राममध्ये आपल्याला दिसते बघा, मध्ये मध्ये काय झाले, असे बीडेड स्ट्रक्चर झाले तयार. मध्ये मध्ये काय झाले, असे बीडेड स्ट्रक्चर तयार झाले. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडत असतो, इन विच स्टेज क्रोमॅटिन फायबर्स ॲपियर्स बीडेड फॉर्म. त्यामुळे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. लेप्टोटीन किंवा लेप्टोनिमामध्ये काय होते, बीडेड स्ट्रक्चर दिसते आपल्याला क्रोमॅटिनचं. त्यानंतर बघा, आणि जो क्रोमॅटिन आहे तो हळूहळू कंडेन्स होतोय, एकदम कंडेन्स होत नाही. या सगळ्या सब स्टेजेसमध्ये काय होतोय, हळूहळू तो काय होतोय, कंडेन्स होतोय. तो थोडासा थिक शॉर्ट होत जातोय. त्यानंतर बघा, त्याला आणखीन एक शब्द आपण वापरतो लेप्टोटीनला, बुके स्टेज, बकेट नाही सॉरी, बुके स्टेज. स्पेलिंग त्याचं बकेट सारखं दिसतं, खरं त्याचा उच्चार बुके असा करा. स्पेलिंग पण व्यवस्थित बघून घ्या काय आहे त्याचं. आता त्यानंतर जी सेकंड आहे कशामधली, प्रोफेज फर्स्टमधलीच सेकंड, त्याला म्हणायचं झायगोटीन. झायगोटीन म्हणजे इथं झायगोटीन किंवा झायगोनिमा असा शब्द असतो. त्याचं मिनिंग आहे पेअरिंग. त्याचं मिनिंग काय, झायगो म्हणजे काय, पेअरिंग. आता फर्स्ट पॉईंट बघा काय येतो. फर्स्ट पॉईंटमध्ये बघा आता, इंटिमेट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. आता हे जरासं आपण समजून घ्या नक्की काय आहे ते. सगळ्यात पहिलं इथं काय, झायगोटीनचं मिनिंग आहे पेअरिंग. क्रोमोझोम आहेत ते एकत्र आले, त्याला म्हणायचं काय, पेअरिंग. त्यानंतर नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आता नॉन सिस्टर म्हणजे काय ते सांगतो, जरासं व्यवस्थित लक्ष द्या. सपोज हा एक क्रोमोझोम, आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये बरेच क्रोमोझोम आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत. हा एक क्रोमोझोम आहे असा, एक सिंगलच काढतो मी समजण्यासाठी. हा एक क्रोमोझोम आहे असा आणि हा एक दुसरा क्रोमोझोम आहे.
आणि त्याचे आर्म्ससुद्धा काढूया आपण समजण्यासाठी. हे काय झाले त्याचे असे आर्म्स झाले. आता जो रेड कलरचा क्रोमोझोम आहे ह्याला म्हणजे त्याचे जे आर्म्स आहेत त्याला म्हणतो आपण काय क्रोमॅटिड. हा एक आर्म झाला, हा एक आर्म झाला. हे दोन्ही पण काय झाले सिस्टर क्रोमॅटिड झाले. म्हणजे एका क्रोमोझोमवरचे आर्म काय झाले सिस्टर क्रोमॅटिड. पण जर दोन डिफरंट क्रोमोझोमवरचे असतील म्हणजे हा एक क्रोमोझोमचा आर्म म्हणजे क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड, हे एकमेकांचे काय झाले नॉन सिस्टर क्रोमॅटिड. समजते का बघा. क्रोमोझोम आहेत दोन क्रोमोझोम आहेत, त्याच्यावरचे जे क्रोमॅटिड्स आहेत ते कसे असणार आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजेच काय एका क्रोमोझोमवरचे एक असतील किंवा दोन असतील किंवा चार असतील जे काही सगळे जे आर्म्स आहेत जे काही क्रोमॅटिड्स आहेत त्याला काय म्हणणार आपण तर सिस्टर क्रोमॅटिड्स. दोन्हीतला व्यवस्थित डिफरन्स समजून घ्या कारण पुढं आपल्याला जर असं प्रोसेस थोडीशी इन डिटेल आहे त्यामुळे ते व्यवस्थित समजून घ्या. एका क्रोमोझोमवरचे जे आर्म असतील क्रोमॅटिड असतील ते एकमेकांचे काय झाले सिस्टर क्रोमॅटिड. डिफरंट क्रोमोझोमवरचे असतील त्याला म्हणायचं काय नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता नवीन एक शब्द आहे काय बघा आपल्याला होमोलोगस क्रोमोझोम. नवीन एक शब्द काय होमोलोगस क्रोमोझोम. होमो म्हणजे सेम म्हणतो आपण. आता इथं डेफिनेशन फक्त समजण्यासाठी मी सांगतोय. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय असतं. बऱ्याच प्रकारचे क्रोमोझोम्स असतात. आता सपोज असा एक क्रोमोझोम आहे त्याचा सेंट्रोमियर इथं आहे, हा झाला आपण कन्सिडर करूया मेटासेंट्रिक आहे. त्यानंतर असा सुद्धा क्रोमोझोम असतो एक, आता त्याची मेटासेंट्रिक सबमेटासेंट्रिक टेलोसेंट्रिक ते काय आत्ता बघत बसत नाही आपण, फक्त मी सांगतो. आता इथं काय दिसतं दोन्हीमध्ये आपल्याला काहीतरी डिफरन्स दिसतोय, दोन्हीमध्ये काहीतरी डिफरन्स आहे. आता सेम त्याच्यासारखाच एक क्रोमोझोम त्याच्या साईज सारखा त्याचं पोझिशन ऑफ सेंट्रोमियर सेम त्याच्यासारखा क्रोमोझोम त्याच्याबरोबर काय करतोय पेअरिंग करतोय. जर एखाद्या क्रोमोझोमचा पोझिशन ऑफ सेंट्रोमियर किंवा स्ट्रक्चरली मॉर्फोलॉजिकली ते सिमिलर असतील तर त्यांना काय म्हणणार आपण होमोलोगस क्रोमोझोम. आता हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम एकमेकांना होमोलोगस आहेत का म्हणजे ते दिसायला एकसारखे दिसतात का थोडक्यात समजण्यासाठी फक्त मी सांगतोय. पण ऍक्च्युअली होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे त्यामध्ये 2-3 पॉईंट आपण कन्सिडर केले पाहिजेत. त्याचं स्ट्रक्चर, त्याचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय करतो आपण कन्सिडर करतोय तो होमोलोगस आहे का नाही. आणि ते जरासं तुम्हाला जे काही 46 क्रोमोझोम आहेत पुढे डिग्रीला जरासे इन डिटेल असतात. फक्त इथं आत्तापुरतं काय समजून घ्यायचं की होमोलोगस क्रोमोझोम म्हणजेच काय सेम साईज स्ट्रक्चर आहे, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर आहे, असे क्रोमोझोम जेव्हा एकत्र येतात म्हणजे ते क्रोमोझोम त्यांना काय म्हणायचं होमोलोगस क्रोमोझोम. आणि त्यांचं काय होतंय झायगोटीनमध्ये काय होते पेअरिंग होते. एकदम सिंपल आहे बघा. आणि सेंट्रोमियर म्हणजे दोन जे क्रोमॅटिड्स आहेत त्याच्यामधला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल वेगळा आहे. दिस पेअरिंग इज कॉल्ड ॲज अ सिनॅप्सिस. MCQचा क्वेश्चन आहे बघा. सिनॅप्सिस कुठल्या स्टेजमध्ये होतंय तर त्याचं आन्सर असणार आहे झायगोटीन. त्याचा आन्सर काय लक्षात ठेवायचं झायगोटीन. सिनॅप्सिस म्हणजेच काय पेअरिंग. पण सिनॅप्सिस जरासा शब्द आला की विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक असं जर क्वेश्चन विचारला सिनॅप्सिस हे प्रोफेजमधल्या कुठल्या सब स्टेजेसमध्ये होतंय. सिनॅप्सिस म्हणजेच काय पेअरिंग. पेअरिंग कोणाचं होमोलोगस क्रोमोझोमचं. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय असे क्रोमोझोम त्याचा साईज स्ट्रक्चर पोझिशन ऑफ सेंट्रोमियर सेम आहे असे क्रोमोझोम एकत्र येतात त्याला म्हणायचं पेअरिंग. त्यालाच म्हणायचं काय सिनॅप्सिस. आणि कुठल्या स्टेजमध्ये झायगोटीन. इच पेअर कन्सिस्ट ऑफ मॅटर्नल क्रोमोझोम अँड पॅटर्नल. मॅटर्नल म्हणजे मदरकडून एक क्रोमोझोम असतो आणि फादरकडून एक क्रोमोझोम असतो. आता आपल्या बॉडीमध्ये लक्षात ठेवायचं 46 क्रोमोझोम आहेत त्यातले 23 हे फादरकडून आणि 23 काय आले मदरकडून आलेत लक्षात ठेवायचं. आणि त्याचं काय झालं समेशन झाले 46 क्रोमोझोम झालेत. म्हणजे एक असणार आहे मॅटर्नल एक असणार आहे पॅटर्नल. प्रत्येक पेअरमध्ये काय असणार आहे एक मॅटर्नल असणार आहे एक पॅटर्नल असणार आहे. मॅटर्नल म्हणजे फ्रॉम मदर, पॅटर्नल म्हणजे फ्रॉम फादर सॉरी. क्रोमोझोमल पेअर्स आर कॉल्ड बायव्हॅलन्स ऑर टेट्रॅड. आता याला बायव्हॅलन्स का म्हणायचं बाय म्हणजे 2 असे काय दिसतात पेअरमध्ये असतात म्हणून त्याला बायव्हॅलन्स म्हणतो आपण. आणि टेट्रॅड का म्हणायचं कारण त्याच्याकडे 4 आर्म्स आहेत. पण लक्षात ठेवा हे जे आर्म्स आहेत ते असे दिसतात आपल्याला असे दिसत नाहीत लक्षात ठेवा. आर्म्स असे एकत्र असतात ते नंतर सेपरेट होत असतात.
ते दिसताना आपल्याला ॲज एक सिंगल क्रोमॅटिड दिसत असतात, पण त्यामध्ये 2 क्रोमॅटिड असतात. त्याचं नंतर हळूहळू सेपरेशन व्हायला लागतं, म्हणून तिथं 4 क्रोमॅटिड असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं तर टेट्रॅड. त्याला काय म्हणणार आपण टेट्रॅड. आणि 2 एकत्रित असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण बायव्हॅलंट. आता महत्त्वाचं आणखीन एक पॉईंट आहे बघा इथं, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. आता सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स जरा मी तुम्हाला डायग्रामच्या थ्रू सांगतो काय आहे ते, जरासं व्यवस्थित लक्ष द्यायचं. जे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतोय बघा, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स स्टेज कुठलं आहे झायगोटीन. जरासं नंतर ॲनिमेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला मी सांगतो काय ते. हे क्रोमोझोम्स आहेत, त्याच्यामध्ये एक प्रकारचं जे प्रोटीन असतं त्यांना एकत्र ठेवण्यासाठी, होमोलोगस जे क्रोमोझोम्स आहेत त्यांना एकत्र एका ठिकाणी धरून ठेवण्यासाठी म्हणून आपण तिथे काम कोण करत असते, एक प्रकारचे प्रोटीन, त्याला म्हणायचं सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. आता थोडंसं आणि जरा इन डिटेल बघूया आपण. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा, होमोलोगस क्रोमोझोम्स आहे त्याचं पेरिंग झालंय. सेंट्रोमियर दिसतोय बघा आपल्याला. सेंट्रोमियर म्हणजे इथं जो क्रोमोझोम आहे त्याचा जो सेंटरचा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं सेंट्रोमियर. आणि हे येलो कलरमध्ये साईडला जे डिस्क सारखे स्ट्रक्चर दिसतात ते एक प्रकारचं प्रोटीन आहे, त्याला स्पिंडल फायबर अटॅच असतात बघा. आपण बघितलंय कशामध्ये तर मायटोसिसच्या ॲनिमेशनमध्ये सुद्धा बघितलंय, त्याला म्हणायचं कायनेटोकोर. आणि सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स म्हणजे काय बघा, इथं आपल्याला जे व्हाईट कलरमध्ये दिसतात बघा, इथं स्क्रीनवर दिसतात बघा व्हाईट कलरमध्ये जे काही फायबर्स आहेत, प्रोटीन सारखं स्ट्रक्चर दिसतंय बघा, दोघांना जोडणार हे व्हाईट कलरमध्ये दिसतंय, त्याला काय म्हणणार आपण सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. एक प्रकारचं प्रोटीन आहे, या फक्त होमोलोगस क्रोमोझोमला एका ठिकाणी धरून ठेवायचं काम कोण करत असते, हे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. एवढंच फक्त लक्षात ठेवा. सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजेच काय सांगितलंय मी, एका क्रोमोझोमवरचे जर आर्म असतील तर त्याला म्हणणार आपण सिस्टर क्रोमॅटिड. आणि आता हे ब्ल्यू आणि रेड एकमेकांचे काय झाले, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. तर हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, सिस्टर क्रोमॅटिड्स आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. माझ्यामध्ये आता सगळ्यांना सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स व्यवस्थित समजलं असेल. असं प्रोटीन आहे जे 2 होमोलोगस क्रोमोझोमला एका ठिकाणी होल्ड करायचं काम करत असतात. एकदम सिंपल आहे बघा, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं ते. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, पॅकायटीन, किंवा त्याला उच्चार त्याचा करायचा पॅचिटीन. प्रोनाऊन्सिएशन त्याचं दोन्ही पण करतात, काही काही पॅकायटीन करतात, काही काही पॅचिटीन करतात. आता प्रोसेसमध्ये काय होतं बघूया आपण. पहिला लेप्टोटीन झालं, बुके स्टेज, क्रोमॅटिन आहे ते कसं झालं, क्रोमॅटिन फायबर एका इंटरवलमध्ये एका बीडेड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसलं, एका न्यूक्लिअर मेम्ब्रेनला ते इंटॅक्ट होतं, लक्षात ठेवायचं, अटॅच होतं एका साईडला. त्यानंतर झायगोटीनमध्ये पेरिंग झालं क्रोमोझोमचं, ते कसले क्रोमोझोम होते लक्षात ठेवायचं, होमोलोगस क्रोमोझोम. ते झाल्यावर बघा आता पुढचा पॉईंट आहे तो काय, पॅकायटीन. आता फर्स्ट पॉईंट बघा, इच इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम बिगेन टू स्प्लिट लॉन्जिट्युडिनली into 2 similar chromatid. At this stage, tetrad become more clear and appears because of presence of 4 visible chromatid. आता इथं काय होतंय बघा, जो क्रोमोझोम आहे, म्हणजे सगळ्यात सोपं एक सिंपल प्रोसेस लक्षात ठेवा की पॅकायटीन किंवा पॅचिटीनमध्ये, ह्याच्या बाहेरचं तुम्हाला काय विचारणार नाही, ते जरासं एक्स्ट्रा आहे. जे टेट्रॅड क्रोमोझोम्स आहेत ते जरासे क्लिअर व्हायला लागतात, ते थोडेसे आणखीन कंडेन्स व्हायला लागतात, थोडेसे विजिबल व्हायला लागतात. म्हणजे जसं जसं आपण पुढं स्टेज जाणार आहे, क्रोमॅटिनचं हळूहळू काय होतंय, कंडेन्सेशन होते, आणखीन जरा असं ते कॉम्प्रेस काय दिसतं आपल्याला, स्ट्रक्चर दिसते. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय होतंय बघा, जे होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत, होमोलोगस क्रोमोझोम्स, आता इथं काय सांगितले, ऑफ इच पेअर बिगिन्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता हा जरासं पुस्तकातला पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघा, त्याचं जे सेपरेशन आहे, आणि ह्या पुस्तकातला थोडासा चुकलेला पॉईंट आहे, मी आणखी एकदा जरासं इन डिटेल सांगतोय. कारण ॲक्च्युअल जे सेपरेशन आहे ते चालू कुठं होतं तर पॅकायटीनच्या एंडला, पण ते आपल्या पुस्तकात काय सांगितलं बघा, होमोलोगस क्रोमोझोम ऑफ इच पेअर बिगिन टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता इथं काय चुकलं ते एक सांगतो तुम्हाला. आणि स्टेट बोर्डमध्ये मी पॉईंट काय घेतोय, कारण आपल्या बुकमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आहेत मागच्या वर्षीच्या, आणि जे 12वीचं आत्ता बुक आहे त्यामध्ये सुद्धा बारीक सारीक काय तर चुका असतात, स्पेलिंग मिस्टेक असतात, किंवा इवन काही काही पॉईंटच चुकीचे असतात. आता हा पॉईंट चुकीचा काय ते सांगतो मी तुम्हाला. पॅकायटीनमध्ये किंवा पॅचिटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो इव्हेंट होतो त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. ते सगळ्यात पहिलं इथं घ्यायला पाहिजे, ते महत्त्वाचं होतं. आणि ते झाल्यावर काय पाहिजे, तिथं त्याचं सेपरेशन पाहिजे, आणि त्या सेपरेशनला आपण डिसजंक्शन म्हणतो. पण ते सेपरेशन हे स्पेसिफिक पुढच्या डिप्लोटीनमध्ये होत असतं, त्यामुळे हा जरासा जो पॉईंट आहे तो चुकीचा आहे. म्हणजे जर तुम्ही पुस्तक वाचायला लागला किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये कुठल्या शिक्षकांनी जरी शिकवलं तर व्यवस्थित लक्षात ठेवा,
होमोलोगस क्रोमोझोमचं पेअरिंग जे झालंय, सेपरेशन पेअरिंग झाल्यावर ते कुठं होतं चालू, तर डिप्लोटीनमध्ये. इथं पॅकायटीनमध्ये स्पेसिफिक काय होते, क्रॉसिंग ओव्हर होते, ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं त्यांनी काय सांगितले, कम्प्लिटली सेपरेट होत नाहीत, बट रिमेन्स अटॅच टुगेदर ॲट वन ऑर मोर पॉईंट्स. आता मी हे जे पॅकायटीन आहे ते जरासं मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय, पण इथं हा जो पॉईंट आहे तो जरासा चुकलाय, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठला पॉईंट चुकलाय तो सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट या पॅकायटीनमध्ये होतो, तो काय होतो, क्रॉसिंग ओव्हर. आता एक एक आपण पॉईंट बघूया काय आहे तो. त्या पॉईंटला म्हणायचं काईजमाटा. आता एक नवीन शब्द आलाय बघा, काईजमाटा किंवा त्याला चाईजमाटा म्हणतो आपण. आता याचं मिनिंग काय, जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होते म्हणजे आता सपोज हा एक क्रोमोझोम आहे, त्याचे हे सगळे आर्म्स आहेत, आणि हा एक क्रोमोझोम आहे, हे एकमेकांना काय झाले, असे क्रॉस झाले, त्याला काय म्हणणार आपण, क्रॉसिंग ओव्हर. त्याला काय म्हणायचं, क्रॉसिंग ओव्हर. आणि ज्या ठिकाणी हे क्रॉसिंग ओव्हर झाले, ते एकमेकांना असे क्रॉस झालेत आणि एकमेकांना जिथं चिकटल्यात, पॉईंट ऑफ अटॅचमेंट आहे, त्याला म्हणायचं काईजमाटा. त्याला काय म्हणणार आपण, काईजमाटा. व्यवस्थित लक्षात ठेवा, काईजमाटा म्हणजेच काय, द पॉईंट ऑफ अटॅचमेंट बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. मी डेफिनेशन सांगतोय, मी आणखीन एकदा सांगतोय बघा. काईजमाटा म्हणजे काय, दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, एकमेकांना क्रॉस ओव्हर झाले, म्हणजे एकमेकांना त्यांनी काय झाले, क्रॉस ओव्हर झाले. एक्स शेप स्ट्रक्चर दिसते बघा आपल्याला. क्रॉस ओव्हर झाल्यावर तो जो पॉईंट आहे जिथं ते एकमेकांना अटॅच झाल्यात, त्या पॉईंटला म्हणणार आपण काय, काईजमाटा किंवा चाईजमाटा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, क्रोमॅटिड ब्रेक्स ॲट दिस पॉईंट अँड ब्रोकन सेगमेंट्स आर एक्सचेंज बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. आता इथं तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं, जिथं काईजमाटा आहे तिथं काय झालं, एक्सचेंज झालंय. कशाचं, तर जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याचं काय झालं, एक्सचेंज झालंय. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, दिस इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर ऑर रिकॉम्बिनेशन. क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, रिकॉम्बिनेशन. एकदम सिंपल प्रोसेस आहे, मी आणखीन एकदा व्यवस्थित सांगतोय. होमोलोगस क्रोमोझोम पेअरिंग झालं कुठं, झायगोटीनमध्ये, ते एकमेकांना क्रॉस झाले कुठं, तर पॅकायटीनमध्ये. जर, आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारतात, क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस इन विच स्टेज, तर आन्सर असणार आहे त्याचं पॅकायटीन किंवा पॅचिटीन. क्रॉसिंग ओव्हर कशासाठी गरजेचं आहे, तिथं होतो काईजमाटा फॉर्मेशन. काईजमाटा म्हणजेच काय, एक प्रकारची एन्झायमॅटिक प्रोसेस असते, तिथे एक एन्झाईम असतं रिकॉम्बिनेज, पण तेवढं इन डिटेल आपल्या बुकमध्ये दिलं नाही आहे, त्यामुळे ते आता एवढं महत्त्वाचं नाही आहे. फक्त पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा, क्रॉसिंग ओव्हर होतं, एक्सचेंज होतं, कशाचं, जेनेटिक मटेरियलचं. जरासं मी ॲनिमेशनच्या थ्रू तुम्हाला सांगतो, कारण या प्रोसेस जरा डायग्रामच्या थ्रू पटकन कळत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, क्रॉसिंग ओव्हर झालं, काईजमाटा फॉर्मेशन झालं, एक्सचेंज झालं, कशामध्ये, पॅकायटीन किंवा पॅचिटीनमध्ये. त्यानंतर एक्सचेंज झाल्यावर मग तो पॉईंट आहे सेपरेशन. तो आपल्या पुस्तकात अगोदरच घेतलाय, पहिला सेपरेशन, त्यानंतर काईजमाटा फॉर्मेशन, तो जरासा चुकलाय. त्यानंतर बघा, इथे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स बघितलेच आपण. पॅकायटीनमध्ये काय झालंय बघा, पॅकायटीनमध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं, तर इथे डायग्राममध्ये व्यवस्थित मेन्शन केलं नाही, मी तुम्हाला ॲनिमेशनच्या नंतर ह्याच्यामध्ये सुद्धा दाखवतो. आणि आपल्या पुस्तकात सुद्धा तेवढी क्लिअर अशी डायग्राम नाही आहे बघा. इथं बायोव्हॅलंट तयार झालाय, त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाले बघा, रेड आणि ब्ल्यू एकमेकांना असे क्रॉस झालेले दाखवले, होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत. आता जरा स्क्रीनवर तुम्हाला एक सिंपल डायग्राम आहे समजण्यासाठी. हा एक मॅटर्नल आहे, हा पॅटर्नल आहे, आपण असं कन्सिडर करूया. होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत, एकमेकांच्या जवळ आले, त्याला म्हटलं पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. प्रोसेसला म्हणायचं सिनॅप्सिस. कुठल्या सब स्टेजमध्ये झाले, पेअरिंग, झायगोटीनमध्ये. पॅकायटीनमध्ये काय झालं, क्रॉसिंग ओव्हर झाले बघा. पॅकायटीनमध्ये काय झालं, क्रॉसिंग ओव्हर झालं, एकमेकांना हे काय झाले, क्रोमोझोमचे जे क्रोमॅटिड्स आहेत, आर्म्स आहेत, ते एकमेकांना काय झाले, क्रॉस झाले. त्यानंतर काय होते बघा, एक एन्झाईम असतं रिकॉम्बिनेज. लक्षात ठेवलं तरी नाही ठेवलं तरी चालते, पण मी फक्त सांगितले समजण्यासाठी. ते एन्झाईम काय करत असतं, तर हे क्रोमॅटिड मटेरियल थोडंसं ब्रेक होतं, आणि इथं काय झालं बघा, इथं डायग्राममध्ये काय दिसतं बघा आपल्याला, एक्सचेंज झाले. म्हणजे इथं जो ब्ल्यू होता तिथं जिथं एक्सचेंज झाले बघा, तिथं पार्ट कुठला झाला आहे, रेड, आणि इथं काय झालं आहे, ब्ल्यू. इथं एकमेकांना त्यांनी काय केलं, त्यांचं जे जेनेटिक मटेरियल ते काय केलं, एक्सचेंज केलं, आणि ह्यालाच काय म्हणायचं, क्रॉसिंग ओव्हर. आणि जो पॉईंट आहे अटॅचमेंटचा, जो पॉईंट आहे त्याला काय म्हणणार आपण, काईजमाटा किंवा चाईजमाटा. सगळ्याला आपण चाईजमाटा म्हणणार नाही, जिथं अटॅचमेंट झालं त्या फक्त पॉईंटला काय म्हणणार आपण,
काईजमाटा किंवा चाईजमाटा, आणि तिथंच काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे जेनेटिक मटेरियलचं, आणि त्यानंतर त्याचं काय होणार आहे, सेपरेशन होणार आहे. आपल्या पुस्तकात पहिलाच सांगितले सेपरेशन होते नंतर काईजमाटा फॉर्मेशन, त्यामुळे ते जरासं मी क्लिअर केलं इथं. इथं बघा आणखीन एकदा व्यवस्थित दिसते बघा, काईजमाटा म्हणजे काय, जिथं एकमेकांना ते क्रॉस झालेत, तो जो पॉईंट ऑफ अटॅचमेंट आहे, आणि हे दोन्ही पण कसे आहेत एकमेकांचे, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. मग त्यामुळे जर तुम्हाला डेफिनेशन विचारली काईजमाटा म्हणजे काय, इट इज द पॉईंट ऑफ अटॅचमेंट बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. डेफिनेशन लक्षात ठेवावी, तयार करायला शिका, कुठली गोष्ट पाठ करायची नाही, पहिला समजली आपल्याला की ती फार काय अवघड जात नाही आपल्याला पुढं. त्यानंतर बघा पुढची जी स्टेज आहे त्याला काय म्हणणार आपण, डिप्लोटीन. दो काईजमाटा आर फॉर्म इन पॅकायटीन, दे बिकम क्लिअरली विजिबल इन डिप्लोटीन ड्यू टू द बिगिनिंग ऑफ रिपल्शन बिटवीन द सिनॅप्स homologous chromosomes. This is called desynapsis. It involve disappearance of synaptonymal complex. आता या स्टेजेस जरा मी सांगतोय काय आहे ते, त्याचं नाव आहे डिप्लोटीन. पुढची जी चौथी जी स्टेज आहे म्हणजे लेप्टो झालं, झायगो झालं, पॅकाय झालं किंवा पॅची झालं, त्यानंतर डिप्लोटीन आहे, चौथी आहे. त्या स्टेजमध्ये काय होतंय बघा, सगळ्यात महत्त्वाचं क्रॉसिंग ओव्हर झाल्यावर जो सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे ते काय होते, ब्रेक होते किंवा डिसॲपिअर होते म्हणूया आपण आता, कारण त्याचं काम झालंय, कारण दोन क्रोमोझोमला एकत्र जवळ ठेवायचं काय काम होतं, कारण त्यांच्यातलं जेनेटिक मटेरियल आहे त्याचं काय झालं पाहिजे, एक्सचेंज झालं पाहिजे, म्हणजे क्रॉसिंग वर झालं पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे त्यांना त्या प्रोसेसमध्ये जवळ ठेवायचं काम कोण करत होतं, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. ते व्हाईट कलरचं प्रोटीन होतं बघा, ते सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स, त्याचं काम झालं, ते काय होणार आहे, तर डिसॲपिअर होणार आहे, ते ब्रेक होणार आहे. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, डिप्लोटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट काय होतोय, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स ब्रेक होते. त्यानंतर काय होते बघा, सेपरेशन ऑफ होमोलोगस क्रोमोझोम, आणि त्याला डिसिनॅप्सिस. पेअरिंग म्हणजे काय म्हणतो आपण, सिनॅप्सिस, आणि सेपरेशनला काय म्हणणार आपण, डिसिनॅप्सिस. डिसिनॅप्सिस व्यवस्थित लक्षात ठेवा, किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे डिसजंक्शन, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, डिसिनॅप्सिस किंवा डिसजंक्शन, ते वेगळे व्हायला लागतात. त्यानंतर बघा एक प्रोसेस असते त्याला टर्मिनलायझेशन म्हणतो आपण, पण काही काही पुस्तकात ते पॉईंट जरासे थोडेसे डिफरंट आहेत प्रत्येक बुकमध्ये, रेफरन्स बुकमध्ये. आता इथं 3 पॉईंट माझ्यामध्ये समजले असतील तुम्हाला. रिपल्शन स्टार्ट होते, रिपल्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे तर पराकर्षण असं काय तर त्याला मराठी शब्द आहे, आकर्षण पराकर्षण असं काय तर आहे शब्द. अट्रॅक्शन रिपल्शन आपल्याला माहिती आहे, सेपरेट व्हायला लागतात. डिसिनॅप्सिस शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, सिनॅप्सिस ते होतं झायगोटीनमध्ये, डिसिनॅप्सिस किंवा डिसजंक्शन कुठं होते, डिप्लोटीनमध्ये. सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स डिसॲपिअर किंवा ब्रेक कुठं होतो, डिप्लोटीनमध्ये, कारण त्याचं काम झालं आहे. आता स्क्रीनवर डायग्राम दिसतं बघा तुम्हाला, काय होते, आता हे सेपरेट व्हायला लागतात, आणि सेपरेटसुद्धा हे कसे होतात बघा, हे एकमेकांना असे क्रॉस झाल्यावर, आता हा एक क्रोमोझोम आहे, कन्सिडर करा क्रोमॅटिड आहे, आणि हा एक क्रोमॅटिड आहे असा, हे एकमेकांना असे क्रॉस झाले, एक्सचेंज झालं जेनेटिक मटेरियलचं, ते लगेच असे सेपरेट होत नाहीत, ते लगेच असे सेपरेट होत नाहीत. ते जरासं मी सांगतो व्यवस्थित प्रोसेस कशी होत असते ती. जसं आपण एखादी चेन ओपन करत असतो, अशी सपोज काहीतरी चेन आहे बघा, जशी आपण चेन ओपन करत असतो त्या पद्धतीने ते हळूहळू काय व्हायला लागतात, सेपरेट व्हायला लागतात, एकदम असे चिकटतात आणि एकमेकांपासून वेगळे होतात असं नाही. तर ती जसं एखादी चेन काय होत असते त्याला झिपर मुवमेंट म्हणतो आपण, तशा पद्धतीनं काय व्हायला लागतात, ते सेपरेट व्हायला लागतात, एकमेकांपासून काय होतात, सेपरेट व्हायला लागतात, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, टर्मिनलायझेशन. आता इथं बघा लास्ट जी प्रोसेस आहे त्याला म्हणणार आपण डायकायनेसिस. इन दिस फेज काईजमाटा बिगिन टू मूव्ह along the length of the chromosome from the centromere towards the end of the chromosome. आता इथं ही प्रोसेस जरा मी सांगतोय. सपोज हा क्रोमोझोम आहे, हा त्याचा काय झाला, सेंट्रोमियर झाला, हा काय झाला त्याचा सेंट्रोमियर झाला सेंटरला, आणि हा त्याचा काय झाला दुसरा क्रोमोझोम आहे, हा होमोलोगस क्रोमोझोम आहे, एकमेकांना असे काय झालेत, ते क्रॉस झालेत, एकमेकांना काय झाले, असे क्रॉस झालेत, क्रॉसिंग ओव्हर झाले. सेपरेशन होत असताना कसं होते बघा, हा जो काईजमाटा आहे, काईजमाटा म्हणजेच काय, पॉईंट ऑफ अटॅचमेंट बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड, तो काय होतो, असं पुढं पुढं जायला लागतो, काय होतो आणि कसं होते बघा व्यवस्थित, लेंथ ऑफ द क्रोमोझोम फ्रॉम सेंट्रोमियर
टुवर्ड्स द एंड ऑफ क्रोमोझोम, म्हणजे सेंट्रोमियरपासून क्रोमोझोमच्या एंडकडे काय होतात ते असे सेपरेट व्हायला लागतात. आणि ते जरा असं तुम्ही पटकन इमॅजिन करू शकणार नाही, ते तुम्हाला मी ॲनिमेशनच्या थ्रू सांगतो काय आहे ते. त्यानंतर बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ काइजमाटा इज टर्म ॲज टर्मिनलायझेशन. आता हा जो काइजमाटा आहे तो शिफ्ट व्हायला लागतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, टर्मिनलायझेशन. व्यवस्थित लक्षात ठेवा, टर्मिनलायझेशन कुठं होते, डायकायनेसिसमध्ये. डिप्लोटीनमध्ये स्टार्ट होते पण कंप्लीट कुठं होते ते, तर डायकायनेसिसमध्ये. एकदम सिंपल प्रोसेस आहे. आणि डायकायनेसिसमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा, सेंट्रिओल काय असतात, सेंट्रिओल नाही सॉरी काइजमाटाच काय होतं, मुवमेंट चालू होते. आणि जे सेंट्रिओल आहेत, सेंट्रिओलसुद्धा काय व्हायला लागतात, तर ऑपोजिट पोलला जायला लागतात. आता जे आपण मायटॉसिसमध्ये बघितले, जर तुम्हाला आठवत असेल, मायटॉसिसच्या प्रोफेजमध्ये जे आपण बघितले ते सगळं आता डायकायनेसिसमध्ये सुद्धा होते. आता डायकायनेसिसमध्ये बघा जरासं व्यवस्थित, टर्मिनल काइजमाटा एक्झिस्ट टिल द मेटाफेज, मेटाफेजपर्यंत तसंच राहतो. त्यानंतर न्यूक्लिओलस डिसॅपियर, जे आपण प्रोफेजमध्ये बघत होतो बघा, न्यूक्लियस काय व्हायला लागतो, न्यूक्लिओलस सॉरी डिसॅपियर व्हायला लागतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अलॉंग ऑल्सो बिगिन्स टू डिसॅपियर. स्पिंडल फायबर स्टार्ट्स टू ॲपियर इन द सायटोप्लाझम. आता जे आपण प्रोफेजमध्ये बघितलंय मायटॉसिसच्या, त्या सगळ्या प्रोसेस बघा इथं सेम आहेत. न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर, स्पिंडल फायबर स्टार्ट्स टू ॲपियर. एकदम सिंपल प्रोसेस आहे, फार काय अवघड नाही, सिंपल आहे एकदम. कुठंपर्यंत आपण आता आलोय बघा, लेप्टो झालं, झायगो झालं, पॅकायटीन झालं, डिप्लोटीन झालं, डायकायनेसिस झालं. त्यानंतर बघा आता स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा, आता डायकायनेसिस, टर्मिनलायझेशन स्टार्ट झाले आणि ते सेपरेट व्हायला लागतात. आणि इथं स्पिंडल फायबर फॉर्मेशनसुद्धा स्टार्ट झाले, सेंट्रिओलचं मायग्रेशनसुद्धा झालं. आता त्यानंतर असणार आहे मेटाफेज, म्हणजे प्रोफेज फर्स्ट झाली. आता त्याच्या सगळ्या पाचीच्या पाची सब स्टेजेस आपण बघितल्या. त्यानंतर आता बघतोय आपण मेटाफेज. मेटाफेजमध्ये बघा आता द स्पिंडल फायबर्स बिकम्स वेल डेव्हलप. स्पिंडल फायबर आता वेल डेव्हलप झालेत. द टेट्रॅड म्हणजे क्रोमोझोम मूव्ह टुवर्ड्स द इक्वेटोर. इक्वेटोर म्हणजे त्याला विषुववृत्त म्हणतो मराठीत आपण, पण मिडल फेज आपण म्हटलं तरी चालते, एम लाईन. अँड दे ओरिएंट देमसेल्फ ऑन द इक्वेटोर in such a way that the centromere of homologous tetrad lie towards the pole and arms towards the equator. आता हे सिंपल ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकताय, होमोलोगस क्रोमोझोम्स आर अरेंज्ड ॲट इक्वेटोरियल प्लेन. एकदम सिंपल आहे, एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत इक्वेटोरियल प्लेनला येतात. ड्यू टू इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता इथं व्यवस्थित जरा लक्ष द्या, मेटाफेज फर्स्टमध्ये होमोलोगस क्रोमोझोम काय झालेत, एकत्रित आल्यात कुठं, इक्वेटोरियल प्लेन. ही झाली एम लाईन, ही झाली काय, एम लाईन झाली, मिडल लाईन झाली. आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन झाले, स्पिंडल फायबर अटॅच झालेत कशाला, क्रोमोझोमला. आता इथं आपल्याला स्पिंडल फायबर कसले दिसणार आहेत, क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. त्यानंतर कुठले, आता मी क्वेश्चन काय विचारतोय बघा आजच्या लेक्चरचा, कुठले कुठले स्पिंडल फायबर आपण बघितल्यात, कुठले कुठले स्पिंडल फायबर आपण बघितल्यात ते जरा सांगण्याचा प्रयत्न करा. टोटल 3 स्पिंडल फायबर बघितलेत आपण, मी सांगतो नाही तर कारण पुढं परत आणि तुम्हाला ते रिपीट करायला लागणार आहे. क्रोमोझोमल, त्यानंतर इंटरझोनल आणि इंटरपोलर स्पिंडल फायबर. जे इंटरपोलर आहेत ते पोल टू पोल असतात, त्याला इंटरपोलर म्हणायचं किंवा पोलर स्पिंडल फायबर. जे क्रोमोझोमला अटॅच आहेत त्याला म्हणायचं क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. आणि 2 क्रोमोझोमच्या मध्ये असतात त्याला काय म्हणणार आपण, इंटरझोनल स्पिंडल फायबर. एका डायग्राममध्ये मी तुम्हाला सांगितले. आता मेटाफेज फर्स्ट झाल्यावर म्हणजे सेम जसं मायटोसिसमधलं मेटाफेज आहे सेम आहे, फक्त इथं होमोलोगस क्रोमोझोम काय झाल्यात, इक्वेटोरला आल्यात. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, ॲनाफेज फर्स्ट. इन दिस फेज होमोलोगस क्रोमोझोम, आणि इथं तर मिओसिसमध्ये सारखा आपण होमोलोगस क्रोमोझोम शब्दाचा उल्लेख करतो, ते जर असं व्यवस्थित लक्षात ठेवा. आर पुल्ड अवे from each other and carried towards the opposite pole by spindle apparatus. This is called as a disjunction. This is called as a disjunction. म्हणजे थोडक्यात काय होतं, त्याचं सेपरेशन व्हायला लागतं. आणि आता इथं हा जो शब्द वापरला आहे डिसजंक्शन, तो जरासा चुकीचा आहे. कारण डिसजंक्शन म्हणजे ॲक्च्युली काय असतं, तर ते सेपरेशन असतं कशाचं, तर आपण जे मागाशी बघत होतो होमोलोगस क्रोमोझोम, त्यामध्ये आपण बघितले बघा, जे सिनेप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे ब्रेक होऊन ते काय होत असतं, डिसजंक्शन होत असतं, त्याला डिससिनॅप्सिस सुद्धा आपण म्हणत असतो. त्यामुळे हा जरासा शब्द इथं ॲनाफेजमध्ये तुम्ही इथं काही गरजेचं नाही. ॲनाफेज फर्स्टमध्ये फक्त लक्षात ठेवायचं, जे क्रोमोझोमल स्पिंडल फायबर आहेत ते काय व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. आणि इथं काय होत नाही, तर जे
सेंट्रोमियर आहे त्याचं स्प्लिटिंग होत नाही. आता मी ॲनाफेज फर्स्टबद्दल काय काय एक्स्ट्रा पॉईंट सांगतो ते जरा व्यवस्थित लक्ष द्या. The two sister chromatid of each chromosome do not separate in meiosis first. आता दोन जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते सेपरेट होत नाहीत. ते सेपरेट होत नाहीत मिओसिस फर्स्टमध्ये, ते होणार आहेत मिओसिस सेकंडमध्ये. ॲनाफेजमध्ये काय होतंय, जे होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत, ते काय व्हायला लागतात, सेपरेट व्हायला लागतात. व्यवस्थित जरासं समजून घ्या. क्रोमॅटिड, सिस्टर क्रोमॅटिड इथं सेपरेट झाले नाहीत. इथं सेपरेट कोण झाले तर होमोलोगस क्रोमोझोम. यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड तेवढ्यासाठी मी बऱ्याच वेळेला रिपीट केलं बघा. क्रोमोझोममध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, म्हणजे हा क्रोमोझोम आहे असा एक आणि हा एक क्रोमोझोम आहे, कन्सिडर करा. हे काय झाले, फक्त सेपरेट झाले. हा इकडे गेला, हा इकडे गेला. हे होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट झालेत. सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेत का, नाही झाले. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, जे स्पिंडल फायबर आहेत ते काय झाले, ॲनाफेज फर्स्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाले. स्पिंडल फायबर कुठले आहेत, ते क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. आणि इथं काय झाले बघा, जे सेंट्रोमियर आहे, मी शब्द काय वापरला, सेंट्रोमियर. आणि सेंट्रोमियर कुठं असतो आपल्याला माहिती आहे, जो मधला पार्ट आहे कशाचा, क्रोमोझोमचा, त्याला काय म्हणणार आपण, सेंट्रोमियर. त्याचं स्प्लिटिंग होत नाही. नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित, पुस्तकात व्यवस्थित मेन्शन केला नाही आहे. ॲनाफेज फर्स्टमध्ये स्प्लिटिंग होत नाही. देर इज नो स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर इन ॲनाफेज फर्स्ट. ते झाल्यावर बघा, इंटरझोनल स्पिंडल फायबर्स अब्सेंट. इंटरझोनल स्पिंडल फायबर्स अब्सेंट का म्हटले, कारण आपल्याला माहित आहे इंटरझोनल स्पिंडल फायबर कधी तयार होणार आहेत, हे क्रोमोझोम जेव्हा असे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतील त्याच्यामध्ये जे असतात त्याला काय म्हणतो आपण, इंटरझोनल स्पिंडल फायबर. आणि ते स्ट्रेच होत असतात. ते काय होत असतात, स्ट्रेच होत असतात. पण इथं स्प्लिटिंगच झालं नाही कुणाचं, सेंट्रोमियरचं. कुणाचं स्प्लिटिंग झालं नाही, इथं असलेलं सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग झालं नाही. म्हणून काय होणार आहे, इथं जे इंटरझोनल स्पिंडल फायबर्स आहेत ते सुद्धा काय असणार आहेत, अब्सेंट असणार आहेत. 2 पॉईंट आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. देर इज अ नो स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर म्हणजे कुठला पार्ट, क्रोमोझोमचा सेंट्रल पार्ट. त्यानंतर इंटरझोनल स्पिंडल फायबर्स आर अब्सेंट इन ॲनाफेज फर्स्ट. महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. त्यानंतर बघा, दिस इज रिडक्शनल डिव्हिजन. पहिलं जे मिओसिस फर्स्ट आहे, पहिलं मिओसिस आहे ते रिडक्शनल आहे. दुसरं असतं ते इक्वेशनल असतं. द सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय द कॉमन सेंट्रोमियर. बोथ सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम are now different in terms of genetic content as one of them has undergone the recombination. जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, आता दोन्हीमध्ये लक्षात ठेवा काय तर बदल असणार आहे. मग अशा आपण बघितलेलं बघा, इथं काय तर माझ्यामध्ये एक डायग्रॅम बघितलेली आपण. ही जी डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम जरासं लक्ष द्या व्यवस्थित. हे काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. आता हा क्रोमोझोम सेपरेट झाला, इकडे गेला, हा क्रोमोझोम इकडे गेला. आता हे एकमेकांचे रेड कलरमध्ये बघा, जरा फोकस करा. हे एकमेकांचे काय आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. एकमेकांचे काय, सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. आता हा सिस्टर क्रोमॅटिड वेगळा आहे, हा सिस्टर क्रोमॅटिड वेगळा आहे. का वेगळा आहे, कारण त्याच्याकडे आता ब्लू कलरचा काय तर एक स्पॉट आलाय म्हणूया आपण. आणि हे काय कशामुळे झालं, क्रॉसिंग ओव्हरमुळे झालं. हे एकदम सिंपल आहे बघा. पॉईंट कुठला चालू आहे बघा आता आपला, परत मी सांगतोय. बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर नाव डिफरंट इन टर्म्स ऑफ जेनेटिक कंटेंट. त्यांचं जेनेटिक कंटेंट काय झालं, डिफरंट झाले. ॲज वन ऑफ देम हॅज अंडरगोन रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन म्हणजेच काय, क्रॉसिंग ओव्हर. त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज झालं. त्यानंतर बघा लास्ट काय आहे, टिलोफेज फर्स्ट. द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आफ्टर रिचिंग द रिस्पेक्टिव्ह पोल्स बिकम्स अनकॉइल्ड, इलॉंगेटेड. आता क्रोमोझोम काय झालं बघा, क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन झाले, म्हणजेच काय, अनकॉइल झाले. परत क्रोमोझोमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय, क्रोमॅटिनमध्ये. कारण आता टिलोफेज झाले, टिलोफेज झाल्यावर आपल्याला माहिती आहे काय होत असतं, क्रोमोझोमचं क्रोमॅटिन होत असतं. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लिओलस रिॲपियर. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, जे प्रोफेजमध्ये झालंय त्याच्या उलट बरोबर टिलोफेजमध्ये होते बघा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू रिॲपियर. डिसअपियर कुठं झालं तर प्रोफेजमध्ये. न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू रिॲपियर. द 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म. तर ह्याचा रिझल्ट काय, टिलोफेजचा 2 डॉटर न्यूक्लिआय तयार झाले. आणि सगळ्यात शेवटचं काय, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आणि हे सायटोकायनेसिस काय आहे, फर्स्ट आहे.
After karyokinesis, cytokinesis occurs and two haploid cells are formed. In many cases, these daughter cells passes through the short resting phase, interphase or interkinesis. हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा, इंटरकायनेसिस. मिओसिस 2 आहेत, मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड, कारण आपल्याला आता 4 सेल तयार करायचे, 4 हॅप्लॉइड सेल तयार करायचे. मग त्याच्यामध्ये एक रेस्टिंग फेज असते. आता कारण इथं बऱ्याच मेटाबॉलिक रिॲक्शन्स होणार आहेत, बरेच प्रोटीन्स, बरेच एन्झाईम यूज केले जाणार आहेत, बरीच एनर्जीची रिक्वायरमेंट असणार आहे त्या प्रोसेसमध्ये सगळ्या. आणि त्यामुळं पुढच्या मिओसिसमध्ये जायच्या अगोदर सेल काय घेते, थोडीशी रेस्ट घेते आणि त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरफेज. आता इथं स्पेसिफिक शब्द वापरायचा मिओसिसमध्ये काय, इंटरकायनेसिस. इंटरकायनेसिस आणि इंटरकायनेसिस आणि इंटरफेज मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो डिफरन्स आहे तो काय असतो, व्यवस्थित लक्षात ठेवा इंटरफेज आणि इंटरकायनेसिसमध्ये, की इंटरकायनेसिसमध्ये एस फेज अब्सेंट असते. हे का, तर ते जरासं समजून घ्या. एस फेजमध्ये होत असतं डीएनएचं रिप्लिकेशन. एस फेजमध्ये काय होतं, डीएनएचं रिप्लिकेशन. आता आपल्याला डीएनएचं रिप्लिकेशन करायचं नाही आहे. डीएनएचं रिप्लिकेशन करायचं आहे का, तर रिप्लिकेशन करायचं नाही आहे. डीएनएचं रिप्लिकेशन पहिल्यांदाच झाले, पहिल्याच मिओसिसमध्ये झाले. तिथं आपण क्रोमोझोम नंबर रिड्यूस केला. तिथं आपण क्रोमोझोम नंबर काय केला, रिड्यूस केला. आता होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट झाल्यात इथंपर्यंत, 2 जे काही डॉटर न्यूक्लिय तयार झालेत. आता इथं पुढं काय होणार आहे बघा, तर एस फेज होणार नाही इंटरकायनेसिसमध्ये, पण जे काही G1 आहे एस होणार, बाकी G1 आणि G2 या सगळ्या फेज होणार आहेत. प्रोटीनचं सिंथेसिस, एन्झाईमचं सिंथेसिस, एटीपीचं फॉर्मेशन, हे सगळं होणार आहे जे मिओसिस सेकंड आहे त्याच्या अगोदर. कशामध्ये, इंटरकायनेसिसमध्ये. आता इंटरकायनेसिस म्हणजेच रेस्टिंग फेज इन बिटवीन द मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. In some cases, the changes of telophase may not occur. The anaphase directly leads to the prophase of meiosis second. काही काही केसेसमध्ये काय होत असतं की डायरेक्ट ते प्रोफेज सेकंडमध्ये जात असतं. आता इथं बघा सायटोकायनेसिस झाले, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, 2 तयार झाले डॉटर सेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर स्टार्ट्स टू रिअपिअर. आता बघतोय आपण सेकंड मिओटिक डिव्हिजन. त्यानंतर आता फर्स्ट पॉईंट बघा, सेकंड मिओटिक डिव्हिजन मधला डिव्हिजन काय आहे, सेकंड आहे, मिओसिस सेकंड आहे. ड्युरिंग द डिव्हिजन द 2 हॅप्लॉइड सेल, आता सेल कशा आहेत लक्षात ठेवायचं, हॅप्लॉइड सेल फॉर्म ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन फर्दर इंटू 4 हॅप्लॉइड सेल. आता इथं काय झालं पहिला व्यवस्थित समजून घ्या. 46 क्रोमोझोम्स आहेत, होमोलोगस क्रोमोझोम. त्यांचं काय झालं, ते एकत्र आले, क्रॉसिंग ओव्हर झालं, एका सेलमध्ये गेले 23, एका सेलमध्ये गेले 23. आता ह्याला काय म्हटलं आपण, हॅप्लॉइड. मिओसिस फर्स्टचा रिझल्ट काय बघा, हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्यात, हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्यात 23 क्रोमोझोम असलेले. त्यामध्ये आता परत काय होणार आहेत, तर मिओसिस सेकंड होणार आहे आणि 4 काय होणार आहेत, हॅप्लॉइड सेल तयार होणार आहेत. याच्यामध्ये काय असणार आहे, क्रोमोझोम किती असणार आहे, 23. पहिलं जे मिओसिस आहे ते इक्वेशनल आहे का रिडक्शनल आहे, तर रिडक्शनल आहे. सेकंड मिओसिस हे इक्वेशनल डिव्हिजन आहे. तसं का म्हणायचं ते आपण पुढे बघूया. पण सगळ्यात महत्त्वाचं, 2 हॅप्लॉइड सेल जाणार आहे डिव्हिजनमध्ये आणि तयार करणार आहे 4 हॅप्लॉइड सेल. दिस डिव्हिजन इज सिमिलर टू मायटोसिस. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मिओसिस सेकंड हे सेम मायटोसिस सारखं आहे, त्यामध्ये काही सुद्धा बदल नाही, सेम कशासारखं आहे, मायटोसिस सारखं आहे. The daughter cell formed in the second meiotic division is similar to the parent cell with respect to the chromosome number and formed in meiosis. Hence the division is called as a homotypic division. पहिलं मिओसिस हेटेरोटायपिक होता, आता हे कसलं आहे, होमोटायपिक, कारण सेम आहे. इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फेजेस. आता इथं प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड आणि सायटोकायनेसिस सेकंड असे शब्द वापरणार. पहिली फेजमध्ये आपण फर्स्ट वापरायचं, इथे सेकंड वापरणार. त्यानंतर बघा आता प्रोफेज सेकंड. द क्रोमोझोम्स आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड. क्रोमोझोम्स आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड्स. आता म्हणजे त्याच्यामध्ये इंटरकायनेसिसमध्ये तिथं क्रोमॅटिन आहे आणि प्रोफेज सेकंडमध्ये जात असताना तिथं परत काय होणार आहे, क्रोमोझोम होणार आहे. Each centriole divides into 2, resulting in the formation of 2 centriole which migrate towards the opposite pole. Division of centriole आणि centriole काय झाले, मायग्रेट झाले ऑपोजिट पोलला, सेम मायटोसिस मधलं प्रोफेज. स्पिंडल फायबर स्टार्ट्स टू अपीयर किंवा फॉर्म होणे आपण बिटवीन सेंट्रिओल्स. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओल स्टार्ट टू डिसअपियर. एवढे पॉईंट एकदम सिंपल आहेत बघा. न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर, स्पिंडल फायबर फॉर्मेशन स्टार्ट, स्पिंडल फायबर स्टार्ट्स टू अपीयर.
इन द जे काही आपलं न्यूक्लियस आहे तिथं. त्यानंतर बघा आता सेंट्रिओलचं मायग्रेशन झालं, स्पिंडल फायबर तयार झाले, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून गेले. आता मेटाफेज सेकंड आहे. मेटाफेज सेकंडमध्ये बघा क्रोमोझोम्स गेट अरेंज्ड ॲट इक्वेटोर. सेम असणार आहे मेकॅनिझम. मेटाफेज म्हणजेच काय, मिडल फेजला क्रोमोझोम अरेंज झालेत. द टू क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम्स आर सेपरेटेड बाय द डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर. आता हे जरासं व्यवस्थित समजून घ्या. आता आपल्याला माहित आहे की सेल डिवाइड झालेत. सेल किती तयार झालेत आपल्याला माहित आहे. ही एक सेल आहे. सेलचं डिव्हिजन झालं आपण कन्सिडर करूया आणि 2 सेल तयार झाल्या. आता त्या 2 सेलमध्ये काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे. 2 सेलमध्ये परत काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे. आणि तयार किती होणार आहेत, ही एक सेल, ही एक सेल आणि ही एक सेल आणि ही एक सेल, असे टोटल 4 सेल तयार होणार आहेत. हे कशामध्ये, मिओसिसमध्ये किंवा मायोसिसचं प्रोनाऊन्सिएशन करत असतो आपण. आता जरासं व्यवस्थित समजून घ्या की सेलचं डिव्हिजन होत असताना पुस्तकात आपल्याला डायग्राम आहेत काही काही. आता इथं पहिला मी काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या. सपोज ही सेल आहे. सेलमध्ये पहिलं डिव्हिजन झालं, मिओसिस फर्स्ट झालं. त्यानंतर सेलमध्ये काय झालं, 2 सेल तयार झाले, त्यामध्ये आणखीन एकदा असं डिव्हिजन झालं, 4 सेल तयार झाल्या. आता हे जे डिव्हिजन आहे ते तिन्ही प्रकारे असू शकते. म्हणजे जर सपोज हे कसं झाले, हॉरिझॉन्टल झाले, पहिला आडवं झालं डिव्हिजन म्हणजे आपण 2 सेल सेपरेट झाले, त्यानंतर आणखीन एकदा हॉरिझॉन्टल झालं, असे काय झाले, सेल तयार झाले. असे सेल तयार झाले, व्हर्टिकल सेल तयार झाले, आपल्याला एका लाईनमध्ये दिसतात बघा. त्यानंतर बघा जर डिव्हिजन आपण कन्सिडर केलं की सेलचं डिव्हिजन झालंय, असं डिव्हिजन झाले, त्यानंतर काय झालं, सेलचं डिव्हिजन परत पुढं असे 4 सेल तयार झाले. हे काय झालं, व्हर्टिकल डिव्हिजन झालं. त्यानंतर सपोज आपण कन्सिडर करूया, आणि मोस्टली असंच होत असतं की मास ऑफ सेल तयार होत असतात. सेलचं डिव्हिजन झालं काय, असं डिव्हिजन झालं एक व्हर्टिकल, आणि त्याला काय असणार, राईट अँगल, एक हॉरिझॉन्टल. टोटल सेल किती झाले बघा, 4 सेल तयार झाले असे. आता हे असं सुद्धा होऊ शकतं, असं सुद्धा होऊ शकते आणि असं सुद्धा होऊ शकते. पण मोस्टली काय होत असतं की डिव्हिजन हे कसं होतंय, सपोज जर व्हर्टिकल डिव्हिजन झालं तर त्याला पुढचं डिव्हिजन कसं असणार, हॉरिझॉन्टल असणार आहे. आणि पहिलं हॉरिझॉन्टल झालं तर दुसरं काय असणार आहे, मिओटिक डिव्हिजन हे व्हर्टिकल असणार आहे. त्यामुळे पुस्तकातल्या डायग्राम कधी कधी आपण बघितलं थोडंसं कन्फ्यूज होत असतो की सेल अशी कशी तयार झाली. सेलमध्ये सगळ्या प्रकारचं डिव्हिजन होऊ शकते, ते हॉरिझॉन्टल असेल मे बी किंवा व्हर्टिकल असेल, ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता पुढचा पॉईंट, सम स्पिंडल फायबर्स आर अटॅच टू द सेंट्रोमियर अँड सम आर अरेंज्ड इन एंड टू एंड बिटवीन द 2 ऑपोजिट पोल. आता काही काही स्पिंडल फायबर्स आपल्याला माहित आहेत अटॅच असतात कशाला, सेंट्रोमियरला, म्हणजे थोडक्यात क्रोमोझोमला. त्याला म्हणतो आपण क्रोमोझोमल स्पिंडल फायबर्स. आणि जे अरेंज नसतात, जे कंटिन्युअस असतात, त्याला काय म्हणतो आपण, तर काय, इंटरपोलर स्पिंडल फायबर. आता पुढचा पॉईंट बघा, ॲनाफेज सेकंडमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, द सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम्स डॉटर क्रोमोझोम अँड मूव्ह टुवर्ड्स द ऑपोजिट पोल्स ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंडल फायबर्स अँड अटॅच टू द सेंट्रोमियर. आता हे जरासं व्यवस्थित लक्ष द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण मिओसिस सेकंड बघतोय. मिओसिस सेकंडमध्ये, प्रोफेज सेकंडमध्ये काय झालं बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर, स्पिंडल फायबर स्टार्ट टू रिअपियर किंवा फॉर्म. त्यानंतर काय होतंय बघा, काय झालं आपलं ॲनाफेज नाही, ॲनाफेजच्या अगोदर काय आपलं प्रोफेज झाल्यावर मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला आले, स्पिंडल फायबर फॉर्मेशन काय झाले, जरासं डिस्टिंक्ट झाले. त्यानंतर ॲनाफेज सेकंडमध्ये काय होतंय बघा, ॲनाफेज सेकंडमध्ये जे स्पिंडल फायबर्स आहेत ते काय व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. ॲनाफेजमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. आता मी इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतो, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, पुस्तकात मेन्शन केलं नाही आपल्या. इथं आपल्याला काय दिसतात, इंटरझोनल स्पिंडल फायबर. आणि इंटरझोनल स्पिंडल फायबर कधी दिसतात आपल्याला, जेव्हा जे सेंट्रोमियर आहे त्याचं काय होते, स्प्लिटिंग होते. त्यामुळं ॲनाफेज सेकंडमध्ये, आणि हा पॉईंट पुस्तकात मेन्शन केला नाही, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, देर इज अ स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, इंटरझोनल स्पिंडल फायबर्स ॲपियर्स इन द ॲनाफेज सेकंड. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला मिओसिसमध्ये इंटरझोनल स्पिंडल फायबर कुठं तयार होतात, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, तर ॲनाफेज सेकंड. इंटरझोनल म्हणजे मी आणखी एकदा डायग्राम काढून दाखवतोय बघा, हा क्रोमोझोम आहे,
मध्ये काय असणार आहे, त्याच्या सेंट्रोमियर असणार आहे आणि सेंट्रोमियरचं झाले स्प्लिटिंग झाले, सेंट्रोमियरचं झाले स्प्लिटिंग झाले आणि हे काय झाले, असे सेपरेट झाले, हे काय झाले, असे सेपरेट झाले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा, जे फायबर्स आहेत ह्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत त्याला म्हणतो आपण इंटरझोनल स्पिंडल फायबर्स. त्याला काय म्हणणार आपण, इंटरझोनल स्पिंडल फायबर्स. त्यामुळे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. एनाफेज सेकंडमध्ये 2 इव्हेंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. इंटरझोनल स्पिंडल फायबर्स इज प्रेझेंट आणि सेकंड काय सांगितलं, सेंट्रोमियरचं काय होते, स्प्लिटिंग होते. ते झाल्यावर बघा टिलोफेज सेकंड. ड्युरिंग दिस स्टेज डॉटर क्रोमोझोम्स अनकॉईल किंवा त्याला आपण काय म्हणतो आपण, डिकंडेन्स. त्यानंतर बघा द न्यूक्लिअर मेम्ब्रेन सराउंड्स इच ग्रुप ऑफ क्रोमोझोम अँड द न्यूक्लियोलस रिॲपियर. आता इथं तुम्ही साधा सोपा पॉईंट केला तरी चालतं. डिसअपियर रिॲपियरमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू रिॲपियर. क्रोमोझोमचं काय होतंय, डिकंडेन्सेशन होते टू फॉर्म क्रोमॅटिन. आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, तर 2 आपल्याला डॉटर काय दिसणार आहेत, न्यूक्लिया दिसणार आहेत. त्यानंतर काय, सायटोकायनेसिस. पहिलं झालं कॅरिओकायनेसिस, आता काय होते सायटोकायनेसिस. ऑकर्स आफ्टर द न्यूक्लिअर डिव्हिजन, म्हणजे कॅरिओकायनेसिस झाल्यावर द 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल्स. दस इन ऑल 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म. आता इथे 4 तयार झाले बघा. दिस सेल्स अंडरगो फर्दर चेंजेस टू डेव्हलप इन टू गॅमेट्स. आता याचं परत कशामध्ये डेव्हलपमेंट होणार आहेत, गॅमेट्समध्ये होणार आहेत. सिग्निफिकन्स काय बघा मिओसिसचा, मिओटिक डिव्हिजन प्रोड्युसेस गॅमेट्स. सगळ्यात महत्त्वाचा बघा पॉईंट आहे. आणि इथं गॅमेट्समध्ये काय होते बघा, जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत त्याचं फ्युजन होऊन काय होत असतो, झायगोट तयार होत असतो. झायगोट कसा असतो आपल्याला माहिती आहे, डिप्लॉइड. म्हणजे इथं काय झालं पहिला व्यवस्थित समजून घ्या. मिओसिसचं जो सिग्निफिकन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे, आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. 46 क्रोमोझोमचं स्प्लिटिंग झालं मिओसिसमध्ये. एक असणार आहेत मॅटर्नल, एक असणार आहेत पॅटर्नल. परत ते काय झाले, फ्यूज झाले फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये आणि काय झाले, 46 क्रोमोझोम तयार झाले. परत 23 मदरकडून 23 फादरकडून आले आणि 46 क्रोमोझोम हे झायगोटमध्ये तयार झाले किंवा एम्ब्रिओमध्ये तयार झाले आपण म्हणू शकतोय. एकदम सिंपल प्रोसेस आहे बघा. इफ इट इज अब्सेंट द नंबर ऑफ क्रोमोझोम वुड डबल ऑर क्वाड्रप्लर, म्हणजे चौपट होण्याची शक्यता इथं बघा. रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ मोनोस्ट्रायसिटीस, सॉरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे मोनोस्ट्रायसिटीस, म्हणजेच काय, ॲबनॉर्मल फॉर्म. आता इथं पहिला जरा असं बेसिक समजून घ्यायचं. हा ॲबनॉर्मल फॉर्म काय आहे तो, की आपल्याला माहिती आहे की सपोज मगाशी मी सांगितलं बघा की जे क्रोमोझोम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहेत, आपल्याला एवढं बेसिक माहीत आहे. आणि जे पुढची जनरेशन असणार आहे, जे पुढचं ऑफस्प्रिंग असणार आहे, एम्ब्रिओ असणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं पाहिजे, 46 क्रोमोझोम गेले पाहिजेत. जर मदर करून 46 आणि फादर करून 46 गेले तर क्रोमोझोम नंबरचं काय होणार आहे, डबल होणार आहे. पण तसं झालं नाही पाहिजे. क्रोमोझोम नंबर व्यवस्थित ते मेंटेन केले पाहिजेत. त्यामुळे तिथं काय होते, मिओसिस होते. म्हणजे 46चं काय होते, रिडक्शन होते 23मध्ये. 46चं रिडक्शन मदरमधल्या आणि फादरमधल्या क्रोमोझोमचं काय होतं, रिडक्शन होतंय. आणि त्या 23चं फ्युजन झाल्यावर काय होणार आहे, पुढं 46 क्रोमोझोम कुठं असणार आहेत, ऑफस्प्रिंगमध्ये असणार आहेत. ते झाल्यावर पुढचा पॉईंट बघा. द कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम in the given species across the generation is maintained by meiosis. Because of crossing over, exchange of genetic material takes place, leading to the genetic variation which are raw material for evolution. आता हे पहिला मी सांगतो काय आहे ते बघा. मगाशी मी काय सांगितलं, कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम काय केलाय, स्पेसिसमध्ये काय केलाय, मेंटेन केलाय मिओसिसच्या थ्रू. आणि जर तिथं मिओसिस नसतं तर पुढच्या जनरेशनमध्ये 46 तर 92 क्रोमोझोम काय होतील, पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसं नको आहे, आपल्याला 46 क्रोमोझोम गेले पाहिजेत. त्यामुळे ते क्रोमोझोम मेंटेन केले पाहिजेत थ्रू मिओसिस, ते रिड्यूस केले पाहिजेत थ्रू मिओसिस. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट काय येतो, बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर, म्हणजे जे असं क्रोमोझोम नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांना क्रॉस होत होते, त्याचं काय झालं, त्याच्यामुळं त्याचा रिझल्ट काय, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. आणि एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झाल्यामुळं काय होते, तिथं आपल्याला दिसून येतं व्हेरिएशन दिसून येते. व्हेरिएशन म्हणजे मी आणखी एकदा डेफिनेशन सांगतो, डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. आपण आपल्या आईवडिलांसारखे एक्झॅक्ट का दिसत नाही, कारण ही जी प्रोसेस आहे मिओसिस, त्याच्यामध्ये काय होत असतं, व्हेरिएशन दिसून येते. तिथं क्रॉसिंग ओव्हर होतंय आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे काय होतंय, एक्सचेंज होतंय कशाचं, जेनेटिक मटेरियलचं. त्यामुळे जो ऑफस्प्रिंग आहे, जो काही एम्ब्रिओ झायगोट तयार झालाय, तो काय असणार आहे, डिफरंट असणार आहे त्यांच्या पॅरेंट्सपासून.
पॅरेंटसारखा सिमिलर दिसणार नाही, काही काही कॅरेक्टर सिमिलर दिसू शकतात, पण कम्प्लीट एक्झॅक्ट कॉपी दिसणार आहे का आपण, तर नाही दिसत. त्यालाच काय म्हणतो आपण, व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. आता थोडंसं आपण ॲनिमेशनच्या थ्रू जरासं व्यवस्थित ही प्रोसेस समजून घ्या, नक्की हे मिओसिस कसं होते ते. आता ॲक्च्युअल मिओसिस प्रोसेस काय बघूया आपण. आता जे फर्टिलायझेशन होत असतं, एग आणि स्पर्मचं काय होत असतं, फर्टिलायझेशन होत असतं. आपल्याला माहिती आहे फर्टिलायझेशनमध्ये मेल आणि फिमेल काय करत असतात, गॅमेट तयार करत असतात. ते गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊन एम्ब्रिओ तयार होत असतो, आणि एम्ब्रिओमध्ये काय असतं, व्हेरिएशन दिसून येतं आपल्याला. का, कारण तिथं काय होतं, प्रोसेस काय होते, क्रॉसिंग ओव्हर होत असतं. आता एग आणि स्पर्म हे गॅमेट्स आहेत, आणि एक जर्म लाईन सेल्स असतात, आणि मिओसिस कुठं होतं आपल्याला माहिती आहे, जर्म सेल्समध्ये होत असतं. दोन्ही पण कसे आहेत बघा, ते हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम तिथं मेंटेन केलेलं असतं, 23 किंवा 1 कॉपी म्हणतो आपण त्याला. एक कॉपी आहे बघा क्रोमोझोमची, आणि काय होणार आहे, त्याचं परत होणार आहे फ्युजन होणार आहे, आणि 46 क्रोमोझोम तयार होणार आहेत पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये, पुढच्या जनरेशनमध्ये. ओव्हरऑल जे मिओसिस आहे, ते मिओसिस आपल्याला माहिती आहे इंटरफेजमध्ये, त्यानंतर मिओटिक फेजमध्ये आपण काय करत असतो, डिवाइड करत असतो. इंटरफेजमध्ये परत G1, S आणि G2 अशा फेजेस आहेत. G1 मध्ये आपल्याला माहिती आहे काय होणार आहे, प्रिपरेशन होणार आहे. एसमध्ये डीएनएचं काय होणार आहे, रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन होणार आहे. इथं काय दिसतं बघा, डीएनएचं रिप्लिकेशन झालं, सिस्टर क्रोमॅटिड्स काय दिसतात आपल्याला, तयार झालेले दिसतात. त्यानंतर बघा G1, G2 आणि पहिलं मिओसिस झालं, त्यानंतर मिओसिस सेकंड झालं. पहिल्या मिओसिसमध्ये काय होते बघा, एका सेलपासून 2 सेल तयार झाल्या, डॉटर सेल तयार झाल्या. कॅरिओकायनेसिस फर्स्ट, सायटोकायनेसिस फर्स्ट झाल्यावर डॉटर सेल तयार झाल्या, 2 डॉटर सेल तयार झाल्या, आणि या 2 डॉटर सेल मिओसिस सेकंडमध्ये गेल्यावर त्या तयार काय करणार आहेत, 4 टोटल सेल तयार करणार आहेत. आता हे जे 4 सेल तयार झाले आहेत ते कसे असणार आहेत, हॅप्लॉइड असणार आहेत. त्यांचं नेचर कसं आहे, हॅप्लॉइड. आता हे पोलन ग्रेडमध्ये दिसून येतं आपल्याला. 12वीच्या एका चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे ओव्हरऑल सगळी प्रोसेस, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, तेव्हा आपल्याला हे जरासं इन डिटेल आहे. त्यानंतर बघा आता मिओसिस फर्स्टमध्ये क्रोमॅटिन आहे, त्याचं काय झालं, कंडेन्सेशन झालं क्रोमॅटिनचं, आणि क्रोमोझोम तयार झाला आहे. कंडेन्सेशनमध्ये मी सांगितले कॉम्प्रेस होत असतो DNA, आणि इथं काय झालं बघा, प्रोफेस फर्स्टमध्ये सेंट्रल पार्ट त्याला म्हणतो सेंट्रोमियर, आणि साईडला काय असतो, कायनेटो कोर, एक प्रकारचं प्रोटीन असतं त्याला काय म्हणतो आपण, कायनेटो कोर. पेरिंग झालं, सिनॅप्सिस झालं प्रोफेजमधल्या झायगोटिनमध्ये. क्रॉसिंग ओव्हर झाले बघा, आता क्रॉसिंग ओव्हर झालं, आणि पॉईंट ऑफ अटॅचमेंट त्याला काय म्हणतो आपण, काइझमाटा. रिकॉम्बिनेशन झालं, रिकॉम्बिनेशन म्हणजेच काय झालं, क्रॉसिंग ओव्हर, आणि एक्सचेंज झालं कशाचं, जेनेटिक मटेरियलचं. आता इथं दिसतंय बघा आपल्याला एक्सचेंज झालेलं कशाचं, जेनेटिक मटेरियलचं. एकदम सिंपल प्रोसेस आहे बघा, एक्सचेंज काय झालं, जेनेटिक मटेरियलचं. रेट जिथं जिथं काइझमाटा आहे तिथं काय झालं, एक्सचेंज झालं. आणि ते झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं बघा पुढं काय होणार आहे, तर जे न्यूक्लिओलस आहे ते सगळं, किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन सगळं डिसॲपिअर व्हायला लागते. स्पिंडल फायबर फॉर्मेशन तिथं तयार होतात, आणि ते एका ट्युब्युलिन प्रोटीनपासून तयार झालेले असतात. साईडला दिसतात बघा आपल्याला, आणि हे व्हर्टिकल असेल किंवा मे बी हॉरिझॉन्टल असेल, ते डायग्रामवर डिपेंड करत असतं काय असेल ते. त्यानंतर मेटाफेज फर्स्टमध्ये क्रोमोझोम सगळे मिडल लाईनला काय झाले, अरेंज झाले बघा, आणि हे दोन्ही पण कसे आहेत, होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत. आणि त्यानंतर ॲनाफेजमध्ये काय होते, ते दोन्ही पण सेपरेट व्हायला लागतात. ते दोन्ही पण काय व्हायला लागतात, सेपरेट व्हायला लागतात. होमोलोगस क्रोमोझोम काय होतात, सेपरेट होतात. कुठल्या फेजमध्ये, ॲनाफेजमध्ये. आणि ॲनाफेज फर्स्टमध्ये आपल्याला कुठले स्पिंडल फायबर दिसत नाहीत, इंटरझोनल स्पिंडल फायबर दिसत नाहीत. आणि आता स्पिंडल फायबर स्टार्ट टू डिसॲपियर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओल स्टार्ट्स टू रिॲपियर. टिलोफेज आणि सायटोकायनेसिस झालं, रिझल्ट काय, 2 डॉटर सेल तयार झाल्या, आणि त्या कशा आहेत आता, हॅप्लॉइड आहेत का डिप्लॉइड आहेत, तर हॅप्लॉइड आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुढची प्रोसेस असणार आहे, इंटरकायनेसिस झाल्यावर प्रोफेज सेकंड असणार आहे. प्रोफेज सेकंडमध्ये सेम बघा, जे जे सेंट्रोझोम्स आहेत ते काय झाले, म्हणजे सेंट्रिओल, ते दोन्ही पण ऑपोजिट पोलला गेले. ऑपोजिट पोलला गेल्यावर काय झालं बघा, स्पिंडल फायबर फॉर्मेशन. त्यानंतर मेटाफेज आता कुठला, हे सेकंड आहे, त्यामध्ये क्रोमोझोम काय झाले, अरेंज झाले मिडल लाईनला. आणि ते कसले क्रोमोझोम्स आहेत, होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत का, तर नाही. आता त्याला काय म्हटलं आपण, क्रॉसिंग ओव्हर झालेले क्रोमोझोम्स आहेत. आता तिथं काय झाले बघा, सेपरेशन झाले, सिस्टर क्रोमॅटिड्स काय झाले, सेपरेट झाले, इंटरझोनल स्पिंडल फायबर तयार झाले. आता इथे दाखवलं नाही इंटरझोनल स्पिंडल फायबर, ॲनाफेज सेकंडमध्ये तयार झाले, सेंट्रोमियरचं डिव्हिजन झालं, आणि दोन्ही पण पोलला काय झाले, हे क्रोमोझोम गेले, डॉटर क्रोमोझोम. आणि त्यामध्ये काय झालं, सगळ्यात शेवटी न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू रिॲपियर, आणि काय झालं,
4 आपल्याला हॅप्लॉइड डॉटर सेल मिळाला सायटोकायनेसिस झाल्यावर. म्हणजे मिओसिस फर्स्ट झाल्यावर बघा, मिओसिस सेकंड झाल्यावर आपल्याला रिझल्ट काय मिळाला, टोटल 4 डॉटर सेल तयार झाल्या. एकदम सिंपल प्रोसेस आहे. पहिलं मिओसिस हे कसं आहे, इक्वेशनल आहे का रिडक्शनल आहे, रिडक्शनल आहे. सेकंड मिओसिस कसं आहे, इक्वेशनल डिव्हिजन आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता माझ्यामध्ये जरासं तुम्हाला ॲनिमेशनच्या थ्रू सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील, मिओसिस प्रोसेस समजली असेल. आता हा आपला चॅप्टर इथं कंप्लीट होतोय, पण या चॅप्टरच्या रिलेटेड जे काही थोडेसे 2-3 असे एक्स्ट्रा पॉईंट आहेत, म्हणजे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते मी पुढच्या लेक्चरला घेणार आहे. स्टेट बोर्डच्या लेवलला हा सगळा आपला चॅप्टर कंप्लीट झाला आहे. चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितले बघा, एकदम सिंपल सोपा असा चॅप्टर आहे. सुरुवातीला आपण चालू केलं तर काय, सेल सायकल, त्यामध्ये G1 बघितलं, S बघितलं, G2 बघितलं. म्हणजे 2 पहिला मेन फेज होता, इंटरफेज आणि मायटोटिक किंवा एम फेज. इंटरफेजमध्ये G1, S, G2 आणि त्यानंतर एम फेज. कशाला पोस्ट मायटोटिक म्हणायचं, कशाला प्री मायटोटिक म्हणायचं, हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ते सगळं झाल्यावर, पोस्ट मायटोटिक प्री मायटोटिक झाल्यावर आपण मायटोसिस चालू केलं. तर मायटोसिसमध्ये आपण काय बघितलेलं, पी मॅट, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ते झाल्यावर आपण काय बघितलं, तर मिओसिस, सगळ्याचा सिग्निफिकन्स सुद्धा बघितला, इम्पॉर्टन्स सुद्धा बघितला आपण. ते झाल्यावर आपण मिओसिसमध्ये 2 सब स्टेजेस बघितले, मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. दोघांच्या मध्ये काय, इंटरकायनेसिस आहे, रेस्टिंग फेज आहे. तिथं डीएनएचं रिप्लिकेशन होत नाही, पण बाकी सगळ्या प्रोसेस होतात ज्या इंटरफेजमध्ये होत असतात. त्यानंतर मिओसिस फर्स्टमध्ये आपण प्रोफेज फर्स्टमध्ये सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, लेप्टो, झायगो, पॅकायटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. 5 सब स्टेजेस आहेत. पहिला झालं बुके स्टेज, इंटरवल काय झालं, क्रोमॅटिन कंडेन्स झाला. त्यानंतर जी सेकंड आहे झायगोमध्ये पेरिंग झालं, सिनॅप्सिस झालं. त्यानंतर जी थर्ड आहे त्यामध्ये काय झालं, क्रॉसिंग ओव्हर झालं. कुठं झालं, पॅकायटीनमध्ये. त्यानंतर डिप्लोटीन, त्यानंतर डायकायनेसिस. ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी काय बघा, तर मिओसिस सेकंडमध्ये परत प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड आणि सायटोकायनेसिस सेकंड. आणि रिझल्ट काय, फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. त्याचा सिग्निफिकन्स सुद्धा आपण बघितलाय. आणि इथं आपला स्टेट बोर्डचा सगळा सिलेबस आपला या चॅप्टरच्या रिलेटेड सगळा कंप्लीट होतोय. आपण पुढचं एक लेक्चर, मी जरासं एक एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे. ओव्हरऑल सगळं त्यामध्ये रिव्हिजन असणार आहे सेल डिव्हिजनचं, आणि प्लस त्यामध्ये काही काही नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्स्ट्रा काही 2-3 फक्त बारके पॉईंट्स आहेत, ते सुद्धा आपण घेऊया. आणि याच्यापुरतं आपण थांबूया. जे काही पॉईंट्स सांगितले तर आणखीन एकदा रिवाईज करा, आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.